जागतिक महिला दिनानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। तर महिला यांच्या प्रोत्साहनानिमित्त आज या वसमत शहरामध्ये जे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊ। मॅडम, कशा पद्धतीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि काय काय घेण्यात आलेलं आहे, आपलं पद काय आहे, काय सर? नमस्कार, मी सारिका सोरेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी ICDS वसमत। आम्ही मागच्या 4 वर्षापासून महिला दिनाचा कार्यक्रम घेत आहोत। या वर्षी 8 मार्चला महाशिवरात्रीची सुट्टी आल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम 6 मार्चला घेतला। दरवर्षीप्रमाणे एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एक आम्हाला स्टेज निर्माण करून द्यायचं असते, त्यांच्यातील कलागुणांना वाव द्यायचा असते। त्याप्रमाणे ह्या वर्षीचा पण कार्यक्रम आम्ही घेतला आणि याला आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नेमकं काय काय आज कार्यक्रम घेण्यात आले? आज आम्ही होम मिनिस्टर प्रमाणे कार्यक्रम घेतला, विविध खेळ आयोजित केले, तसेच स्टेज परफॉर्मन्स पण घेतली। आज आपल्याला पैठणी साडी जी मिळालेली कोणत्या याच्यावर मिळाली, काय सांगाल, कसं वाटतं? आज महिला दिनाचा कार्यक्रम मॅडमने आयोजित केलेला होता। 8 मार्चला असतो पण त्या दिवशी सुट्टी असल्या कारणाने आज घेतला। मी सुंदर दिसते या कारणाने मला हे पैठणी मिळालेली आहे। मी सुंदर दिसते असं काही नाही, मॅडमची नजर चांगली आहे पाहण्याची, त्याच्यामुळे हा मला पुरस्कार मिळाला। आपल्याला कशामुळे भेटलेले आहे सगळं? माझ्या मुलीनं खूप छान डान्स केला, गेल्या वर्षी पण केला, या वर्षी पण केला आणि मेन म्हणजे मॅडमना आवर्जून सांगितलं की तुम्ही त्या मुलीला बोलवा डान्स करायला। आपण काय सांगाल? मी फक्त एन्जॉय म्हणून कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की माझा नंबर येईल। मी फक्त आजचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठीच एन्जॉय करत होते, पण मॅडमच्या दृष्टीनं मी या बक्षिसास पात्र आहे याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो की मॅडमनं मला याच्या समजलं। आपण पाहिलं की महिलांना प्रोत्साहन करण्यासाठी या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। श्रीधर वावंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।